महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता एवढं म्हणजे मी सकाळी नाही दुपारचे 1 वाजले आणि मी पारुसाचे आणि येड मला घेऊन चालले. आता मग त्याला काहीतरी आणायचं आणि जे भाऊची गाडी घेऊन चाललो आहे. पेप्ट कसं आहे गोडा नाही का, मोमोज आणायला चाललो आहे. त्याला जरा लागणार त्या दुकानावरती, शॉपवरती म्हणून हॉटेलवरती, काय माहिती, फूड कॉर्नर. तर चाललो आहे आता घरी. आम्ही दोघं तिघंच आहे, सगळी पोरं कुठं ना कुठं गेलेली आहेत. त्यामुळे लय बोर व्हायला लागले. मी निवांत झोपलो, निवांत तुटलो. आता आंघोळ पण नाही केली अजून. पारुसाचे काय सांगायचं तुम्हाला, हे असले असतात ना आंघोळ करू द्यायचं नाही. जाऊ द्या, चाललो आता. गाडी पेट्रोल आहे नक्की, बघू आजचा आपला फुल डे कसा आहे. मला काय माहिती, गाडी पेट्रोल बघा मग हे ना पेट्रोल पंप टाकी इकडून इथे नको द्यावाला टाकून गाडी इशक जागे करायची काय मोठी काय लागाय ना. टाईमच नाही हो, लय बिझी माणसं आहे. चल आलोय गाईच बीबी फूड कॉर्नर. अथर्व भाऊचं गाईज आपल्याला कोण भेटलंय बघा. पांडा भाई छोरो किधर घुम रो काय को तू तर बडे तेज हो रे हो डिकरो. कुठं चाललाय कामावर आणि इकडं कुठे गेलता का पण भेटायला गेलता. चल चल पांडा भाई भेटलाय गाईज. बाय गाईज, बाय गाईज. याला पाणी. तर मित्रांनो आलोय घरी. घरी आल्यावर रूममध्ये चाललोय. भाऊ कोण आहे, सोम्या दिसतो. हे बघा कसं आहे, पबजी जय पबजी. आता मी थोड्या वेळ बसतो, जरा पाणी मिली लावले, आंघोळ करायला मस्त गरम आंघोळ करतो. मग परत काही बोंबलं तर फिरायचं, अभ्यास करतो. मला खूप लय दिवस झालं, वही सुद्धा ओळली नाही. हे यार सुमे काय लावले पबजी हा 2 एवढी मार दे मला. तुमची पेटी जरा मोकळी करतो म्हणा. शेजारी घ्या चाललोय आंघोळ गेली. आता चाललोय चहा प्यायला. बघू शकताय तुम्ही. तर काहीच आमच्या चॅनलला नाही का सबस्क्राईब वाढत नाही. तुम्ही सपोर्ट करा नाही चॅनलला. तिथेच भाऊला सपोर्ट करा राहू टाका लवकर, कारण की आम्हाला असं गाडी फिरायला लागतं. लय कसं तरी वाटतं राव, आम्ही ब्लॉगर आहे. सबस्क्रायबर वाढले ना कारबीर घेतो. पैसा बिसा यायला लागला का नाही एवढं मार नाही करायचं. नाही करायचं ए चालला ना. ए गणेश काय म्हणलं रे तू कोणाला. अरे तूच तुम्हाला खेळा कसं काय काय रे काय नाही काही. खावा बिस्किट गाईच. क्लासवरनं आलाय भाऊ. क्लासवरनं डायरेक्ट इकडं आलं. काय बॅगमध्ये लॅपटॉप. खन्नच बिन्नच देऊ नको सांग, नाही तर घालून टाकल. हाय बाळा त्यांचं चाक. हे जा ना सबर बघून आईस ब्रश. तर गाईज नको तोंडाकडे बघायला लागले रे. आपण किती सेलिब्रिटी माहिती नाही. नको जा ना तू, मी आहे ना इथं. ए काय झालं. अरे चहा सांगून येतो, याला कळत नाही, नवीन आहे हो. मित्रांनो निखिल भाऊनी फोन केला, म्हणला चला आज काम आहे थोडं. मग म्हणलं चला, काय आता बोरच होणार होतं घरी बसून. म्हणलं तेवढंच आपलं खर्च पाणी उदाऱ्या भाज्या. तर नाही का चाललो होतो तेवढ्यात आपल्याला एक आपला छोटा भाऊ बारका भेटतो. बघू शकतो. हाय कर रे बा बेटा, हाय कर. ब्लॉगमध्ये हाय कर ना, हाय कर. हाय तर त्याला आहे ना सोडायचं इथं. आम्हाला म्हणतात दारू सोडतात. म्हणलं चल
काय आपल्या बारच्या भावासारखं म्हणून म्हणलं तू जाऊ दे आता काही सर म्हणलं तू बी काय याद रखेगा. छोटा भाऊ आहे आपला. आणि काय काय घेतले बघ ना दाखवले. काय काय ते दूध पिशवी घेतली आणि एक बिस्किट केक 20 टिक पड़ा घेतलाय. केक है क्या? तो उसमें से अभी हमको थोड़ा सा देना पड़ेगा. यूट्यूब पे यूट्यूब यूज करते हो आप? हाँ करता हूँ व्लॉगिंग। आप भी करते हो कैसे? यूट्यूब पे रील बनाता हूँ। ठीक है क्या तो आपका क्या कितना करना एक बार ही रील बनाएंगे बस। अभी अब जब घर जाएंगे ना तो यूट्यूब पे डालना सिद्धेश गायकवाड़ ब्लॉग्स. ठीक है। क्या सिद्धेश गायकवाड़ ब्लॉग्स। गायकवाड़। ये आपकी मम्मी गायकवाड़. थी ना? ये आपकी मम्मी थी ना अभी पीछे? नहीं. हाँ हाँ क्या? सिद्धेश गायकवाड़. ठीक है डन। मैं भी आपको सब्सक्राइब करूँगा रिटर्न में. ठीक है। सपोर्ट करेंगे एक दूसरे. वीमैक्स डन। वीमैक्स. वीमैक्स ए। कितना सब्सक्राइबर्स है आपका? मैंने एक ही शॉर्ट बनाई थी उसमें व्यूज थे 19 ओ 19 व्यूज है अच्छा है. बस। गाइस ये बारकी वाला मुलं. बन गया आपका. बाय. गेला गाईच तो म्हणला माझं पण यूट्यूब चॅनल आहे म्हणजे त्याचं पण तर जाऊ दे आता काय करायचं सपोर्ट आपण तर. गाईस चाललोय पहिलं पार्सल द्यायला मनी. गाईस जो आत्ता आलाय बघा. टाकली का पॅन? टाकली ना. घे लवकर चला आता. 850 तू घे 700 म्हणलं. गाईस तर केलं आता कुमारमध्ये एंटर. निखिल भाऊ कसं करतो? तर गाईस फायनली किती वाजतात? 7 आणि कुमार प्रॉपर्टीज डन झाले आणि अजून थोडं आहे आता काय म्हणजे इलाक्याचं काय काय गल्ली बोळांचं थोडंफार ते करायचं आणि मग जायचं घरी. आता काय पोरांना केल्याशिवाय पर्याय नाही तर मग घरचे पण इज्जत देत नाही. बरोबर आमची घरची काय बोलला इज्जत देतं बोलला काही जाऊ द्या काय चाललंय. निखिल भाऊ केअर करतोय तरी इज्जत देत नाही. हा अरे निकल्याच्या घरचे कष्ट करून इज्जत देत. निखिलच्या घरचे कष्ट करून इज्जत देत. निखिल भाऊ घरा पैसे थांबवा भाऊ स्वेटर घालू दे नाही तर थंडीने आईस्क्रीम बनायची आमची. महागारी आपण सांगू. हा चालते काही विषय नाही. किती लोड असेल तरी एक मला वाटतं 15-16 पार्सल असतील. तरी तासभर जाते का अजून आपल्याला? जाऊ दे मग काही विषय नाही. भूक तर लागली. इथं पाणीपुरी खाऊ मग जाताना. नको नको वडापाव. चौरेश्वर पाणीपुरी पोट नाही म्हणत रे. तिथं आहे नाही वडापाव. कॅप्टनचा अर्थ तर नाटकले काय ते खूप. अरे तर मित्रांनो आलो जर्किंग गिरकिंग झालं ती कुठे ठेवलंय? आणि आता परत चाललोय नाही का थोडं राहिलं होतं आमचं मालमत्ता. बतायला एक्सचेंज बा. गाणी नाही घातलं का नंतर नंतर पॅक करून द्यायचं. एक्सचेंज. अंकित बाय बाय. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. B3 नाही पार्सल तू दिसतं ना की चला लवकर आहे. ही पहिली मिळली. मित्रांनो तर निखले आणि गाणे आहे ना आता गेलेत वरती जरा एक OTP आणायला कस्टमरचा. आता मी आहे ना गपचूपमध्ये रिक्षा चालवायचा ट्राय करतो. त्यांना माहीतच नाही. थांबा तुम्हाला पण दाखवतो. चालू करतो पहिले. काही न्यूट्रल झाली. न्यूट्रल गिअर कसं टाकतात बाबा. फर्स्ट ट्राय इनकम्प्लीट. 1
जाऊ द्या गाईज, आपल्याला काही जमा नाही गिअरचं, काय कळा ना बी, काय दाबून काय टाकून. जाऊ दे, ते आल्यावरतीच बघू. तर चला मित्रांनो, एक शेवटचं ट्राय करतो. याच रिक्षाचं आपल्याला माहीत नाही हो जास्त काही, त्यामुळं कसं असतं. मी एकदा चालवलेली, ट्राय केली ती एकदा. गाईच थोडी पुढे घेतली, चालवली होती, पण हा मोबाईल थांबा नाही इथं. थांबा परत एकदा न्यूट्रल. चालू झाली बरं का गाईच, हळूहळू चालवतोय मी. आयुष्यात लय सक्सेस व्हायचे अजून काय आपल्याला, लय 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 उडणारे निघले आल्यावरती माझ्यावर. बघा यू डर के आगे माउंटेन ड्यू की जीते. आजोबा सारखं, आजोबा. ओ माय गॉड, आयुष्यात पहिल्यांदा रिक्षा चालवते, ती बी एकटं. तर गाईच थोडं पुढं आणून लावली, आता ते हँग होणार आहेत, मी रिक्षा चालवली म्हणून. पण ट्राय केला, भारी वाटलं नाही का, चालवली मी थोडीफार. जाऊ द्या, काही विषय नाही. त्यांचं रिॲक्शन बघू आल्यावरती. आता फुल शिवे आहेत मला, फुल शिवे. आलेत गाईज दोघं पण, आता फुल शिवे आहेत मला. आलेत जवळ. काय रे गणेश, इथे का होता तू आला. पण चालवली ना भाऊ तुमच्या भावानी. पहिल्या गेअरवर पण पडत होती राव, म्हणून दुसऱ्या गेअर रोख निघल्या, डायरेक्ट दुसऱ्या गेअर बसलो वर काय पडलंय की इथं आणून टाकणार होतो. हे शिकलो गाणे आयुष्यात पहिल्यांदा. मजा येते बरं. हा मजा येते. ती सगळी मला अशी बघायला लागली नाही का. आणि फुल 100 वेळा फोन पाडलाय, मला डिस्प्ले बिस्प्ले फुटलाय का काय माहिती. जाऊ दे.